बाबांना विचारलं तर त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला या लाईनीत तू यायला नकोयस. माझी इच्छा आहे, तू त्यावेळेला जरा डॉक्टर इंजिनियर वगैरे तो पिरियड होता, प्रत्येक पालकाचं स्वप्न होतं. तर मी म्हटलं पण असं का? तर त्यांचं जेव्हा मेकअपशी संबंधित निळू फुले साहेब, दादा कोंडके साहेब हे सगळे असल्यामुळे ते म्हणाले की ही शाश्वत फील्ड नाहीये, म्हणजे ह्याच्यात सर्टन्टी नाहीये. उद्या तू शिकणार, मोठा होणार, लग्न करणार, मुलं होणार, तुझी गॅरंटी काय? आणि ती जबाबदारी कोणी घ्यायची? आम्ही घ्यायची का? कारण यात आज काम आहे तर 2 वर्ष नसेल, 10 वर्ष नसेल, किंवा तुझ्याकडे 10 वर्ष कॉन्स्टंट काम असेल, पण ते आयदर ऑर म्हणजे जर तरच्या गोष्टी आहेत. तर मी म्हटलं पण मग तुमचे तर मित्र आहेत म्हटलं, निळू फुले साहेब, दादा कोंडके साहेब, ते तर सुपरस्टार आहेत म्हटलं. हो, पण त्यांनी सांगितलं की ते ऍट द एज ऑफ 49 निळू फुले साहेबांना 1 गाव 12 भानगडीमध्ये झेले अण्णाचा रोल मिळाला विगो नावाड्यांच्या सिनेमात. दादा कोंडके साहेब सोंगाड्यामध्ये 49व्या वर्षी आले. 49 ते 71 74 असा तो स्टारिझमचा पिरियड होता. डॉक्टर श्रीराम लागू त्यांची मेडिकल प्रॅक्टिस करून, लंडन थिएटर करून जेव्हा पिंजरामध्ये हिरो आले तेव्हा ते ही वॉज 46. तर ते म्हटले हा जो एवढा मोठा प्रवास आहे हा तू काय करणार? कारण जनरली यावेळेला पुढच्या काही वर्षात रिटायरमेंट येते, तर हे शाश्वत नाहीये, तर माझी इच्छा नाहीये. पण आता ते असं असतं ना की ते कोंबडा आरवायचा असतो, तो हरवतोच. तर मग मी आईचा आधार घेतला, आईचा मला सपोर्ट होता, आणि मग मी त्याप्रमाणे थोडंसं त्यांच्या नकळत का होईना पण पुण्यामध्ये एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागलो.